90 FM युअर ओन रेडिओ. श्रोते हो, आचार्य 90 FMच्या माध्यमातून आपण विविध क्षेत्रातील दिग्गज मान्यवरांच्या मुलाखती घेत असतो आणि त्यांच्या अनुभवातून बरंच काही शिकण्याचा प्रयत्न करत असतो. आजची आपली मुलाखत ही फार वेगळी आहे. आज आपण फॅशनिस्टा या सेगमेंटच्या अंतर्गत आपण अशा 3 मैत्रिणींना भेटणार आहोत ज्यांनी प्रवाहाच्या विरुद्ध वाहण्याचा एक निर्णय घेतलाय. आता मी असं का म्हणते या प्रश्नाचा उलगडा तुम्हाला या मुलाखतीमध्ये होणार आहे. आज आपल्यासोबत एनडी इव्हेंटच्या फाउंडर आणि डिरेक्टर नेत्रा देवसाळी मॅम आहेत. नेत्रा मॅम, तुमचं आचार्य 90 FMच्या या स्टुडिओमध्ये खूप खूप स्वागत. धन्यवाद. आणि असं म्हणतात या समाजामध्ये आपण राहत असताना आपण या समाजाचं काहीतरी देणं लागतो आणि हाच विचार कुठेतरी मनात घेऊन नेत्रा मॅमनी एक पाऊल उचललं आणि या प्रवाहामध्ये वाहत असताना या 2 मैत्रिणी त्यांच्या सोबत येऊन जोडल्या गेल्या. अर्थात आज आपल्यासोबत एनडी इव्हेंट्सच्या कोर टीममध्ये असणाऱ्या आणि एनडी इव्हेंट सोबत नेहमीच प्रत्येक इव्हेंट्स एक सक्सेसफुली होण्यासाठी नेहमी सतत धडपडणाऱ्या रश्मी मॅम सुद्धा आज आपल्यासोबत जोडल्या गेलेल्या आहेत. मॅम, तुमचंही खूप खूप स्वागत आहे. आणि कसं वाटतं ज्या वेळेला मैत्रिणी ज्या आहेत त्या एकत्र येऊन काहीतरी चांगले करण्याचा प्रयत्न करतात, म्हणजे हाय बाय पुरती, हॅलो हाय पुरती आणि छान मजा मस्ती पुरती मैत्री मर्यादित न ठेवता काहीतरी चांगलं करण्याचा हेतू मनात घेऊन जेव्हा ती मैत्री होते आणि त्याच्यातून काहीतरी चांगलं होतं तर ते जे काही चांगलं होतं ते कसं दिसतं तर हे असं दिसतं अर्थात. आणि आपल्यासोबत अजून एक मेंबर जोडल्या गेलेले आहेत ज्या की कोर टीम आपल्या मेंबर आहेत आणि एनडी इव्हेंटचा प्रत्येक इव्हेंट चांगलाच व्हावा, तो खूप सक्सेसफुली व्हावा यासाठी ज्या नेहमी नेत्रा मॅम सोबत सतत धडपडत असतात त्या म्हणजे निमिषा मॅम. सो निमिषा शर्मा होतकर, खूप खूप स्वागत आहे तुमच्या तिघींचं. मुळात मला आता कळत नाहीये सेगमेंटची सुरुवात आजची नारी म्हणून करू की फॅशनिस्टा म्हणून करू. तर नेत्रा मॅम, सुरुवात तुमच्यापासून करेन की माझ्या माहितीनुसार तुम्ही मॉडेलिंग या क्षेत्रामध्ये पाऊल टाकलं, एक स्वतः मॉडेल म्हणून उभ्या राहिलात. पण नेमकं असं काय झालं की मॉडेलिंग स्वतः करत असताना आपण स्वतः एक कंपनी फॉर्म करूयात की जिथे आपण दुसऱ्यांना एक प्लॅटफॉर्म देऊ, असं का वाटलं तुम्हाला? सर्वप्रथम तर धन्यवाद मला इथे बोलवण्याबद्दल. 90 आचार्य, कोमल मॅम, खूप खूप आभारी आहोत आम्ही आम्हाला इथे बोलवल्याबद्दल. सो अशी ह्या एनडी इव्हेंटची सुरुवात अशी झाली की मला ह्याच्यामध्ये खूप इंटरेस्ट होतं पूर्वीपासून, पण माझं लग्न लवकर, मग फॅमिली रिस्पॉन्सिबिलिटीज ह्याच्यामुळे मला करता नाही आलं. जशी माझी मुलगी मोठी झाली, ती थोडी थोडी इंडिपेंडेंट झाली, तेव्हा मी ठरवलं की नाही, आता आपण स्वतःसाठी काहीतरी करूया, म्हणजे आपल्यासाठी, आपल्या फॅमिलीसाठी. सो तेव्हा त्याच्यानंतर मी ब्युटी पॅजंट्समध्ये पार्टिसिपेट करायला लागले आणि मी असे मल्टी टायटल्स मी जिंकले. सो त्यानंतर मला असं जे मी बघायचे, म्हणजे जे ऑर्गनायझर्स जसं करतात, मी खूप ऑब्झर्व करायला लागले की कसं करतायत हे वगैरे, हे कशी धावपळ असते, काय असतं. सो त्याच्यानंतर मला असं मनात आलं की आपण का नको चालू करूया, आणि खास करून ठाण्यात. तेव्हा माझ्या मनात असं होतं की ठाण्यात का नको असं. तर त्याच्यानंतर मग मी सुरुवात केली क्वीन ऑफ ठाणे 2025 आणि 2024 मी याची सुरुवात केली. आणि तो फर्स्ट इव्हेंट खूप सक्सेसफुल आणि खूप ग्रँड असं झालं, जे म्हणजे माझ्या अपेक्षेच्याही बाहेर होतं. पण मला लोकांनी खूप सपोर्ट केलं त्यावेळी, माझ्या फॅमिलीनी म्हणा, माझे जे कोण स्पॉन्सरर्स होते त्यावेळी. म्हणजे पहिला इव्हेंट शक्यतो स्पॉन्सरर्स इतका विश्वास दाखवत नाही, अरे पहिला इव्हेंट आहे काय माहिती कसं असेल, असं लोकांच्या मनात येतं. पण नाही, मी हे नाही फेस केलं असं. काही लोकांच्या मनात तसं आलं, पण 90% मला रिस्पॉन्स खूप चांगला आला तेव्हा, म्हणजे त्यावेळी. आणि मला चांगले चॅनल पार्टनर्स भेटले, इन्क्लुडिंग मीडिया पार्टनर, स्किन केअर पार्टनर आणि म्हणजे जे काय आपले प्रोडक्शन हाऊस वगैरे, खूप चांगली लोक मला तेव्हा भेटली. आणि त्यांच्या सपोर्टमुळे माझा तो फर्स्ट इव्हेंट खूप छान झाला, खूप व्यवस्थित झाला. आणि तेव्हा असं होतं की तेव्हा आम्ही असे 3 कॅटेगरीज ठेवलेले, मिसेस आणि टीन. आणि तेव्हाही आम्ही ग्रूमिंग वगैरे सगळं असं ठेवलं होतं, म्हणजे स्किन केअर सेशन्स वगैरे. म्हणजे जवळजवळ आम्ही जेव्हा सुरुवात केली तेव्हाची ही जर्नी 2-2.5 महिन्याची होती. म्हणजे जनरली ब्युटी पॅजंट्स आम्ही बघितलंय की आदल्या दिवशी ग्रूमिंग असतं आणि दुसऱ्या दिवशी ते परफॉर्म करतात, मॉडेल्स ट्रेंड नसतात. सो आमच्याकडे तसं होत नाही. अगदी फर्स्ट इव्हेंट पासून आम्ही असं केलंय की नाही, आम्हाला मॉडेल्स ट्रेंड पाहिजेत. आम्हाला कमी असतील तरी चालेल, पण आमचा शो व्यवस्थित झाला पाहिजे, कोणीही कमी जास्त नाही वाटलं पाहिजे. ही मॉडेल खूप छान ट्रेंड आहे, ही नाही आहे,
ही कमी आहे असं नाही. स्टेजवर जेव्हा सगळे येतात तेव्हा सगळे ट्रेंड वाढले पाहिजे. बरोबर. सो त्या गोष्टीची आम्ही काळजी घेतो, म्हणून आम्ही हे 2-2.5 महिन्याचं ग्रूमिंग सेशन्स आम्ही एव्हरी संडे टू संडे ठेवतो. ओ सो आम्ही संडेला कारण ठेवतो कारण सगळे वर्किंग हाऊस वाईफ्स बरे आहेत, काही लोक प्रत्येकाला आपापली कामं असतात. सो वीकडेज कोणाला पॉसिबल होत नाही. सो एव्हरी संडे दुपारी आम्ही एकदा ऑडिशन झाले, फायनलिस्ट सगळे झाले, म्हणजे निवडून झाले, शॉर्टलिस्ट झाले, त्याच्यानंतर मग आम्ही एव्हरी संडे भेटतो, त्यांचं ग्रूमिंग चालू होतं. मग इट स्टार्ट फ्रॉम स्किन केअर सेशन. हो सो फर्स्ट आम्ही स्किन केअर आणि डाएट हे ठेवतो. कारण आम्ही हे लवकर का ठेवतो, कारण देन द कंटेस्टंट्स दे स्टार्ट फॉलोईंग, म्हणजे त्यांना तेवढा Exactly. वेळ मिळतो फॉलो करायला. आणि ह्याच्यामुळे ते स्वतःवर फोकस करायला शिकतात. आणि बाय द टाइम फिनाले येतं तोपर्यंत आमचे मॉडेल पॉलिश्ड, ग्रूम्ड आणि कॉन्फिडंट असतात. हा, कारण एका दिवसामध्ये तुम्ही किती कॉन्फिडन्स बिल्डअप करणार आहात ना. एका दिवसामध्ये तुम्ही एकाच दिवशी त्यांना ग्रूम करताय किंवा एकाच दिवशी तुम्ही त्यांना स्किन केअर सांगताय, एका दिवसामध्ये त्यांच्या सगळं एकाच दिवशी सगळं मी possible स्वतः नाहीये. जे पॅजेंट्स केले तिथेही आम्हाला आदल्या दिवशी सकाळी 9 ते रात्री 9 पर्यंत हे सगळे इतका बॅक वेळ. टू बॅक लेक्चर्स, आणि दुसऱ्या दिवशी आम्ही एकदम टायर्ड. सो मला नाही, मी पहिले आपल्या पार्टिसिपेंट्सचा विचार करते की नाही, दे शुड लुक फ्रेश, दे शुड बी कॉन्फिडंट, कारण आपल्याला शो चांगला करायचा आहे. एक्झॅक्टली असं आहे. ते टायर्ड होणार आणि मग ते परफॉर्म करणार, त्याच्यात काही अर्थ नाहीये. सो आम्ही हे 2-2.5 महिने आम्ही ह्याच्या मागे खूप मेहनत केलो की आमचे पार्टिसिपेंट्स व्यवस्थित वाटले पाहिजे. बरोबर. सो त्यानंतर आम्ही एक ॲनी फाउंडेशन म्हणून आमच्या इथे ठाण्यामध्ये एक रिहॅब सेंटर आहे. येस. सो तिथे म्हणजे इट इज फॉर वुमेन्स असं आहे. सो त्यांनाही मी ट्रेन केलं. त्यांचाही फॅशन शो आपण आधी ऑर्गनाईज केलं होतं गेल्या वर्षी 2025 मध्ये असं. आणि त्याच्यानंतर मग आम्ही ठाणे सुपर मॉडेल्स 2025 हे केलं होतं. त्याच्यामध्ये पण वेगवेगळे कॅटेगरीज होते. मॉम अँड मी, म्हणजे आई आणि मुलगा किंवा मुलगी एकत्र वॉक, आणि मग ग्रॅनी अँड द चाइल्ड होतं, क्या म्हणजे बात आहे. आजी सुद्धा रॅम्प वॉकवर चाललेल्या आहेत त्यांच्या नातवांबरोबर. वाव. आणि त्या आजी देखील, आता तुम्हीही उद्या आमचा शो बघाल, त्या इतक्या ग्रूम्ड आहेत आणि ते एवढ्या आवडीने येतात प्रत्येक सेशनला की बघून खूप छान वाटतं की वयाचा इथे काही ब्रॅकेट नाही आहे. बरोबर. प्रत्येकाला असं नाही की माझं वय झालं की आता मला काय करायचं आहे, मी कशाला हे करू. नाही, इथे आल्यानंतर प्रत्येकाचे विचार बदलतात. त्यांचे फॅमिलीवाले बोलतात की आता काय करायचंय तुला, असं किंवा हे तसं, कशाला? हा कशाला, आता हे काय, आता वय झालं तर बाद झालं, असं असतं. पण नाही, त्या इथे येऊन आणि त्यांच्यानंतर जेव्हा त्यांची फॅमिली हा शो बघते ना, तेव्हा त्यांच्या फॅमिलीला सुद्धा वाटतं की नाही बाबा, तुझा डिसिजन योग्य होता आणि तुझ्यामध्ये आम्हाला खूप फरक वाटतो. सो इट इज नॉट ओनली अबाउट ग्रूमिंग, म्हणजे छान दिसणं असं नाही. ओव्हरऑल त्यांचं बिहेवियर बदलतं. त्या छान म्हणजे छान असं बोलायला वगैरे लागतात Confidence build up एकमेकांबरोबर, होतो. आणि त्यांचा छान ग्रुप होतो. एकमेकांबरोबर त्या छान मिंगल होतात, भेटतात, आणि म्हणजे एक ओव्हरऑल ते असं खूप एन्जॉय करतात ही जर्नी. असं आहे. Exactly. आणि कॉम्पिटिशन आतापर्यंत खूप हेल्दी झालेत. असं नाही झालंय की कॉम्पिटिशन नंतर भांडणं झाली आहेत किंवा ही बोलत नाही, ती बोलत नाही. अजूनही सगळे एकमेकांबरोबर टचमध्ये असतात. आणि आम्ही हे सुद्धा ट्रेन करतो की तुम्ही स्टेजवर जाताना एकमेकांचे बॅचेस चेक करा, कोणाचं काय व्यवस्थित नाहीये का, कोणाचं तुमच्या ग्रुप बरोबर तुम्ही असता तेव्हा एकमेकांना healthy हेल्प करा. relation Yes, maintain तुम्ही करा. एकमेकांना हेल्प करा. असं नाही की माझं 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 नाही, अजिबात तसं अजिबात नसलं पाहिजे. सो Exactly. तुम्ही एकमेकांना हेल्प करा, हे मी सगळ्यांना सांगते. सो त्या पद्धतीने ते परफॉर्म करतात. आणि ठीक आहे, म्हणजे खूप हेल्दी वेने होतं आतापर्यंत. टच वूड सगळे कॉम्पिटिशन खूप हेल्दी झालेत, खूप हेल्दी झालेत. कोणीही भांडलं नाहीये, कोणीही काही आम्हाला क्रॉस क्वेश्चन केलं नाहीये, असं का तसं का वगैरे. सो तिथेच आम्हाला सगळं जिंकल्यासारखं झालेलं आहे. क्या बात आहे. मला असं वाटतं नेत्रा मॅम, ऍक्च्युली असं म्हणतात की आपण एखादी गोष्ट चांगली करू शकतो कारण आपण ती गोष्ट स्वतः जवळून अनुभवलेली असते. येस येस येस. म्हणजे तुम्ही स्वतः एक मॉडेल म्हणून तुमची जर्नी सुरू केली, तुम्ही काही गोष्टी फेस केल्यात, मग हे असं का, मग इथे जे तुम्हाला प्रश्न पडले ते तुम्ही स्वतः ॲज अन ऑर्गनायझर आणि फाउंडर म्हणून ते सोडवण्याचा प्रयत्न केला असं मला वाटतंय. कारण बऱ्याच ठिकाणी मीही ब्युटी पेजंट पाहिलेत, आपण सगळेच जण पाहतो, पण हे काहीतरी वेगळं आहे. म्हणजे करायचंय म्हणून कोणी करत नाहीये.
तर त्या गोष्टीच्या मागे म्हणजे हे ब्युटी पेजंट करून केवळ मलाच नाही तर अजून बाकीच्यांनाही म्हणजे जे येणारे कंटेस्टंट आहेत मुळात त्यांचेही काही फायदा आहे, त्या कुठेतरी फ्रेंडली होणार आहे. जसं तुम्ही मला एक कॉन्सेप्ट आवडले की तुम्ही आजींना प्लॅटफॉर्मवरती आणलं, इतका मोठा प्लॅटफॉर्म त्यांना दिलात, म्हणजे ज्या कुठेतरी एक लोनलीनेस किंवा मुलांचं आणि आजीचं एक जे रिलेशन होतं त्यावरती तुम्ही काम केलं. सो ही कॉन्सेप्टच खूप वेगळी आहे. आणि श्रोते मला सांगायला अतिशय आनंद होतोय की या वर्षीचं जे ब्युटी पेजंट होत आहे क्वीन अँड किंग ऑफ महाराष्ट्र 2026 विथ स्पेशली एबल्ड कॅटेगरी, आणि तुम्ही खरंच ही कॉन्सेप्ट खूप मस्त आणली आहेत. तुम्ही नेहमीच खूप काहीतरी छान वेगळं करण्याचा प्रयत्न करता, पण स्पेशली चाइल्ड म्हणजे तेही आपल्यासारखेच आहेत. म्हणजे त्यांना कुठे असं वाटायला नको की अरे ही किती छान वर्क करते, ही रॅम्पवर किती जाते, पण मलाही जायचंय. तर हा जो विचार तुम्ही त्यांच्या डोक्यातूनच लिटरली हे केलाय की दे आर लाईक अस, आणि हे खूप छान तुम्ही इन फॅक्ट दे आर मोर सेल्फ मोटिवेटेड अँड इन फॅक्ट दे आर इन्स्पायरिंग देन अस, असं मी सांगेन. आपण तरी एखाद्या वेळी जरा चार वेळा विचार करतो, थोडंसं कधी कधी हेजिटेट करतो, पण त्यांचं जे त्यांची जी पद्धत आहे परफॉर्म करायची, एकेकांची अचीवमेंट्स तुम्ही ऐकाल तर डोळ्यात पाणी येईल. इतके ते म्हणजे सगळे हाय प्रोफाईल आहेत, सगळे अगदी म्हणजे सगळ्यांनी काही ना काही लाईफमध्ये अचीव्ह केलेले आहे. इतके सगळे ते स्पेशल कॅटेगरीमध्ये सगळे खूप छान आहेत. असं आहे म्हणजे आपण म्हणायला म्हणतो हँडिकॅप, पण खरं सांगायला गेलं ते लोक आपल्यापेक्षाही खूप खूप दे आर स्पेशल, दे आर रिअली व्हेरी स्पेशल, रिअली व्हेरी स्पेशल अँड आय रिअली मीन इट. असं आहे. आणि आम्हाला म्हणजे खूप आनंद होतोय सांगताना की त्या काय म्हणजे जस्ट बिकॉज हे महाराष्ट्राचं आहे, पुण्यावरनं येणार आहेत, अकोल्यावरनं येणार आहेत, रत्नागिरीवरनं आहेत, बडोद्याचे पण आहेत, आणि हे स्पेशल लोक तिथून हे येणार आहेत. फोटोशूटला आले, त्यांना त्रास होतो नाही म्हणजे आता कसे उन्हाचे दिवस आहेत, त्यांना ट्रॅव्हलिंग वगैरे सगळं त्यांना होतो त्रास, पण नाही, हसत खेळत ते येतात आणि खूप छान एन्जॉय करतात, अप्रिशिएट करतात. त्यांची काही कटकट नाही, काही नाही. इनफॅक्ट दे आर मोर एक्साइटेड. म्हणजे कुठेतरी आपल्याला असं कुठेतरी फील होतं की त्यांना आपण मोटिवेट केलं पाहिजे, बट ते ऑलरेडी मोटिवेट असतात, मोटिवेटेड आहेत, आणि त्यांना बघून आम्ही जास्त मोटिवेट झालो. एक्झॅक्टली. नेत्रा मॅम, यानंतर मी रश्मी मॅमकडे वळेन. रश्मी मॅम, खरं तर बिहाइंड कॅमेरा मला कळलंय की तुमच्या दोघींचं एक खूप गोड नातं सुद्धा आहे, पण या गोड नात्याला म्हणजे तुम्ही प्रोफेशनली कसं कन्वर्ट केलं, कसं मॅम सोबत तुम्ही जोडल्या गेलात मॅमच्या कामांमध्ये? थँक्यू सो मच. म्हणजे खरंच खूप आभारी आहोत आम्ही की तुम्ही आम्हाला इथे बोलवलं. कोमल मॅम, तुमचं खरंच धन्यवाद तुम्हाला, कारण ह्या गोष्टी बाहेर येणं पण गरजेचं असतं. कुठच्या तरी एक प्लॅटफॉर्म मिळाला पाहिजे जिथे आपण हे बोलू शकतो. आणि माझं आणि हिचं नातं असं बघायला गेलं तर खरंच खूप वेगळं नातं आहे. तिने जेव्हा फर्स्ट पेजंट चालू केलं त्यावेळेला तिने जस्ट मला विचारलं की करशील का तू असं असं, मी करतीये. तर मी म्हटलं ठीक आहे, मी नाहीतरी हाऊसवाईफच आहे, सो घरात आता तसं बघायला तसं काही हे नसल्यामुळे म्हटलं ठीक आहे चल करते मी, म्हणून मी तिच्याशी जुडले गेले. आणि मग ते पेजंट झाल्यानंतर म्हटलं की तिच्या डोक्यात नवीन नवीन एक विचार येत होते की असं असं करायचंय, काय करता येईल, तुला जमेल का यायला. म्हटलं ठीक आहे, मलाही आवड आहे, नुसतं घरात बसण्यापेक्षा काहीतरी स्वतःला सुद्धा एक वेगळ्या ह्याच्यामध्ये घालणं खूप गरजेचं असल्यामुळे म्हटलं की ठीक आहे चल मी पण जॉईन होते तुला. आणि अशा प्रकारे प्रवास तिच्याबरोबर मी चालू केला, आणि आज तिच्यामुळे आज आम्ही बऱ्याच गोष्टींना जुडल्या जातोय. म्हणजे मी काय, निमिषा काय, आम्ही दोघी जणी पहिले कंटेस्टंट म्हणून आलो, तिच्याबरोबर खूप चांगला अनुभव मिळाल्यावरती आता आम्ही तिला दोघीही जुडल्या गेलोत, आणि खूप छान पद्धतीने आमची टीम आहे. आम्ही मस्त एकमेकींना प्रत्येक गोष्टीसाठी बारीक सारीक गोष्ट कितीही असं हे नाही होत की अरे हे करायचंय का, ते कसं होईल, विचार करून प्रत्येकाचे हे असतं की अच्छा हा पॉइंट आहे, ह्याच्यावरती काय काय केलं पाहिजे, आपल्याला स्टेप बाय स्टेप कसं गेलं पाहिजे. ह्या सगळ्या गोष्टी आम्ही तिघी जणी फोनवर कितीही वाजले तरी जेव्हा केव्हा डोक्यात येईल त्यावेळेला फोन उचलायचा, फोन करायचा आणि बोलायचं. की त्या डोक्यातल्या गोष्टी बाहेर परत राहायला अरे बापरे मी विसरले असं न होता पटापट ते हे केलं जातं ऍक्च्युली. क्या बात आहे. म्हणजे मी म्हणेन की नेत्रा मॅमनी एक
हाऊसवाईफ मधले लपलेलं जे काही हिडन टॅलेंट होतं ते बाहेर काढलंय मी असं म्हणेन. कारण प्रत्येकामध्ये काही ना काहीतरी सुप्त गुण असतात आणि त्याला ऑफकोर्स एक प्लॅटफॉर्म हवा असतो आणि मला असं वाटतं हा मिळाला. आणि तुमची गाडी आता सुटली आहे आणि बऱ्याच वेळेला प्रश्न होता नाही का, म्हणजे कुठेही जा फिमेल एकत्र असलं की अरे काहीतरी वाचतंच, काहीतरी ते इश्यूज होतातच, मग ते कुठेतरी ते क्लॅशेस आणि या सगळ्या प्रॉब्लेम, पण हे मला इथे कुठे दिसतच नाहीये. आणि जेव्हापासून मी या तिघींना भेटले, म्हणजे मी या तिघींना अगोदरही भेटलेली आहे, पण आज मी खूप पर्सनली बोलणं होत आहे कारण इव्हेंटच्या व्यतिरिक्त बऱ्याच गोष्टी बोलल्या जातात. आणि मला एक खूप छान गोष्ट जाणवते की तुम्ही कोणतीही गोष्ट, जसं तुम्ही म्हणालात रश्मी मॅम की एक तो विचार मांडायचा, मग त्याच्यावरती तिघींचं काय म्हणणं आहे आणि मग त्यानुसार पुढे जायचं. रादर मला असं वाटतं एनडी इव्हेंट्स इतक्या कमी वेळामध्ये जर इतकं छान सक्सेसफुली ग्रो करते तर त्याचं रिझन पण हेच असावं. आणि मुळात बिईंग अ फाउंडर आणि डिरेक्टर नेत्रा मॅमनी तो एक स्पेस तुमच्या दोघींनाही दिलाय. तुमच्याकडे येईन मॅम. खरं तर काय म्हणतात त्याला, डेडिकेशन कसं असावं तर हे असं आहे. कुठेही मला ही गोष्ट बोलायची नव्हती, बट येस जे आहे ते आहे. शी इज इंजॉयड यार आणि तिला पायाला लागलेलं आहे, बट स्टील इव्हेंट आहे आणि ती कुठेतरी एक म्हणतात ना की ही गोष्ट आहे आणि मला हे सोडायचं नाहीये आणि ही भावना कुठेतरी आहे, त्यामुळे आज ती भावना त्यांना इकडे घेऊन आली आहे. सो कशा तुम्ही जोडल्या गेलात नेत्रा मॅम सोबत आणि जो एक एनडी इव्हेंटचा प्रवास सुरू झालाय. कारण इव्हेंटच्या दिवशी मी पाहते की नेत्रा मॅम एक वेगळ्या झोनमध्ये असतात, रश्मी मॅम वेगळ्या झोनमध्ये असतात आणि निमिषा मॅम वेगळ्या झोनमध्ये असतात. म्हणजे त्या दिवशी सगळं नीट झालं पाहिजे. मी ज्या गोष्टी बघून ठेवल्या आहेत, बोललेल्या आहेत, त्या तशा झाल्याच पाहिजेत. एक हा कन्सर्न मला दिसतो तिकडे. तर तुम्ही आणि एनडी इव्हेंट्स किंवा नेत्रा मॅम हे रिलेशन कसं आहे? थँक्यू कोमल, तुम्ही इकडे आम्हाला ॲक्च्युली अपॉर्च्युनिटी दिली. ॲक्च्युली आचार्य 90 हे जेव्हा मी यांच्याबद्दल वाचलं आणि इकडे यायचं होतं, एवढी एक्साइटमेंट होती कारण की आम्हाला एक संधी मिळते जिकडे आम्ही आपल्याला पोर्ट्रे करू शकतो की आम्ही हे पण करतो. आणि नॉट ओन्ली ठाणे, आतापर्यंत आम्ही ठाणे वैभव मीडिया असं आम्ही खूप लोकांना भेटतो, पण हे सगळ्यांकडे जाणार म्हणजे तुमचं बेस, तुमचे जे थॉट्स आहे. आणि इकडे जेव्हा मी इकडे आली तेव्हा आम्हाला असं वाटलं की आम्ही थोडंसं वेगळं करते, त्याच्याहून जास्त तुम्ही वेगळं करताय. म्हणजे हे दोन्ही कॉन्सेप्ट एकत्र येऊन थँक्यू व्हेरी मच आम्हाला हे अपॉर्च्युनिटी दिल्याबद्दल. एनडी इव्हेंट्स आणि नेत्रा मॅम म्हणजे माझा प्रवास कसं सुरू झालं, सगळ्यांचं एक ड्रीम असतं. सो आय वॉज इंटरेस्टेड की मला ब्युटी पेजंट करायचं. जसं नेत्राने सांगितलं, मुलगा लहान होता, तो मोठा झाला, 12 वर्षाचा होत आला, तेव्हा मी म्हटलं की आता स्वतःला टाइम द्यायला हरकत नाहीये. म्हणून मी पेजंट, नेत्रा मॅमचे एक पेजंटचं मला इन्व्हाइट आलेलं, म्हणजे कोणीतरी फ्रेंडने पाठवलेलं की तुम्ही हे करा. सो वन इज हॉबी, स्टेज फिअर. नेत्रा मॅमने एवढं छान, म्हणजे जेव्हा मी त्यांना बघितलं, आम्ही सेशन्स जेव्हा अटेंड करायचो, शी गिव्स हर हार्ट टू इट. म्हणजे ती पूर्णपणे, म्हणजे असं नाही की ती ऑर्गनायझर आहे म्हणून मी हे नाही करणार, किंवा ती शिकवते, ती शी मेक्स इट शुअर की प्रत्येक कंटेस्टंट हॅज टू बी ग्रूम्ड अँड बी पॉझिटिव्ह ऑन द स्टेज. असं नाही की तू हे नाहीये, तुझं हे बरोबर नाही, सोडून दे. शी विल टेक दॅट पर्सन, शी विल ट्रेन हर, इंडिव्हिज्युअल अटेन्शन देते. म्हणजे खूप वेगळं आहे त्यांचं जे ओव्हरऑल कंटेस्ट आहे ते खूप वेगळं आहे. अपॉर्च्युनिटी खूप आहे आणि कोणाला असं कमी जास्त असं देखलं नाही जात इकडे. एव्हरीबडी इज द सेम. म्हणजे आता पण आम्ही जी स्पेशल कॅटेगरी इंट्रोड्यूस केलेली आहे त्याच्यात पण नोबडी इज लेस ऑर मोर, एव्हरीबडी इज हेल्पिंग इच अदर. म्हणजे हे फर्स्ट इव्हेंट जेव्हा मी केलं तेव्हा आय यूज टू सी हर डुईंग एव्हरीथिंग अलोन अँड आय फाउंड दॅट दिस इज डिफरंट. आय एम अ प्रोफेशनल बँकर, म्हणजे मी रेप्युटेड बँकवर काम करते. माझं कॉन्सेप्ट ऑफ वर्किंग आत्तापर्यंत खूप वेगळं होतं. स्ट्रॅटजी, डेव्हलपमेंट हे सगळं आहे, पण जेव्हा मी फॉर वुमेन करते ना तेव्हा मला एक वेगळं फील येतं. म्हणजे मला ते एन्थुझियाझम येतं, मोटिवेशन आहे, बिकॉज वी आर अ टीम ऑफ वुमेन अँड वी आर डुईंग फॉर वुमेन अँड देर इज नो बॅरियर की म्हणजे याची एज कमी आहे किंवा ही जाडीच आहे किंवा हिचा हाईट नाही, असं काही नाही आहे. म्हणजे दिस इज फॉर एव्हरीबडी. तर ते मला एक कॉन्सेप्ट नेत्राचं खूप आवडलं. मग आम्हाला जेव्हा आम्ही एकत्र आलो, सुरुवात अशी काय हे नाही झाली की तू ये म्हणून, मला आवड होती म्हणून मी म्हटलं की मी करू शकते का. शी नेव्हर स्टॉप्ड अस. म्हणजे शी वॉज हॅपीली टेकिंग सजेशन्स.
आणि ते करतात, म्हणजे खूप करतात. असं हे नाहीये की चल आपण प्रयत्न तरी करूया क्या असं बात आहे. आहे. म्हणजे नेत्रा मॅम खूपच म्हणजे पर्सनॅलिटी एकदम वेगळं आहे. म्हणजे जसं ते दिसतात तसं प्रोफेशनल वगैरे एकदम असं स्ट्रिक्ट वगैरे, पण असं काही नाही. होल हार्टेडली सगळं करते म्हणून ते. आणि एक्सपिरियन्स सगळ्यांनी घेतलंय. म्हणजे आज मी जेव्हा बोलते मला हे कॉन्फिडन्स नेत्राने दिलंय. क्या म्हणजे मला नव्हतं हे, मला स्टेज फिअर होतं. तर एनडी मध्ये आल्यानंतर इन 2 years आय मायसेल्फ हॅव ग्रूम सो मच. तर तुम्ही दुसऱ्यांचा विचार ऑब्व्हियसली Exactly, कसं असेल ते exactly. बघू शकता. परत आमचे कंटेस्टंट्स जे आहेत, जसं ग्रॅनी अँड मी जे कॉन्सेप्ट नेत्राने आणलेलं, तर त्याच्यात ते कंटेस्टंट म्हणजे ते साडी नेसणारे ग्रॅनीज जे आहेत त्यांना तुम्ही आता बघितलं ते वॉक करतात विथ कॉन्फिडन्स. दे हॅव कम फॉर 2 shows. क्या बात रिपीट आहे. कमिंग अँड ते म्हणजे जेव्हा ते ऑडिशन साठी ग्रूम होऊन येतात ना, आपल्याला एवढं प्राऊड फील होतं की ते कसे होते आणि कुठे आले चेंज. आणि सेशन्स पण म्हणजे नेत्रा जेव्हा बोलत होती की सेशन्स होते, तर स्किन सेशन का पहिलं, म्हणजे ते ग्रूम तेव्हापासून आम्ही सुरुवात करतोय. म्हणजे तुम्ही तुमची स्वतःची काळजी घ्या. एक्झॅक्ट कसं घ्यायचं ते आम्ही गाईड करू. आम्ही सांगतो. आणि आमच्याकडे पॅनलवरती जे डॉक्टर्स आहेत किंवा जे मीडिया वगैरे आहे ते सगळे रेप्युटेड आहेत आणि ते स्वतःहून होल हार्टेडली ते ट्रेन करतात. असं किती प्रश्न असतात, म्हणजे स्किन केअर रिलेटेड प्रश्न तर तुम्ही बघूच शकता किती, म्हणजे काय ना काय डाऊट असतात. मग ते लहान मुलाला कुठली क्रीम यूज करायची तेव्हापासून मोठ्यांना काय करायचं ते सगळं डाएट प्लॅन वगैरे सगळं समजवतात. म्हणजे प्रत्येक गोष्टीनं नेत्राने ना खूप मनापासून करते. म्हणून ते शो पण असं लोक पार्टिसिपेट करतात, येतात समोरून. जसं ती बोलली की फर्स्ट शोला एवढे स्पॉन्सर्स वगैरे, जसं मी आणि रश्मी पण फर्स्ट शो पासून आलो. तर कारण की शी इज होल हार्टेडली डुईंग इट. तर ते एक हे आहे की तिच्याबरोबर प्रवास करायला आम्हाला आवडतं. म्हणजे कुठेही असं वाटत नाही की नाही आता हे नको, असं कधीही वाटलं नाही. मी माझं पर्सनल ऑफिसचं करून आणि याच्यात वेळ काढते कारण की मला ती आवड पण आहे आणि नेत्राचं सपोर्ट आहे. म्हणजे क्या बात आहे. आता आम्हाला एक डिस्कशन करायचं होतं, मला लागलं, हे घरी आले, आम्ही घरी बसून डिस्कशन केलं आणि म्हणजे ते खूप असं Yes. वेगळं बॉन्डिंग एक झालं. हेल्दी बॉन्डिंग आहे. Very हा. healthy. आणि टचवूड आम्हाला ते पुढे Yes. डेफिनेटली आणि हे वर्कआउट होईल का माहितीये, कारण तुमच्या तिघींच्याही मनामध्ये एकच आहे की आपल्याला दुसऱ्यांना प्लॅटफॉर्म द्यायचा आहे आणि दुसऱ्यांसाठी काहीतरी चांगलं करायचं आहे. सो बेसिकली हा थॉट कुठेतरी आहे आणि म्हणून हे होत आहे. आणि तुमच्या दोघींचं पॅशन हे मला असं वाटतं नेत्रा मॅमकडे तुम्हाला घेऊन आलंय. आणि नेत्रा मॅमनी असं म्हणतात ना की हिऱ्याची ओळख जोरीला असते, तसं काहीसं झालंय आणि त्यामुळे हे नाही, पण जोडलेलं ह्या आहे. दोघींमुळे एवढं पुढे येणं शक्य नव्हतं. हे मात्र अगदी काळ्या दगडावरची पांढरी रेग आहे की या दोघींमुळे हे शक्य नाही. आणि त्यांनी मला खूप सपोर्ट ऑफकोर्स केला. यार, म्हणजे मला माहितीये मी चांगलं काम करते, पण अजून जर मी जे चांगलं काम करते त्यामध्ये जर अजून येऊन जर कोणी आपल्याला सपोर्ट करणार असेल तर ते डेफिनेटली जे ग्रोथ ज्या फास्टली होते अगदी ती खरं आहे खरंच की खूप वेगळी त्यांनीच, असते. त्या करतात. म्हणजे आम्ही रात्री 2-2 वाजेपर्यंत पण कॉलवर असतो, नाही असं नाही तसं नाही. आणि आता इव्हेंट जवळ आल्या म्हटल्यानंतर दररोज रोज आमचं असंच की रुटीन काहीतरी अगं हे करायचंय ते आपण आम्ही 5 वाजता पण सकाळी टाकतो मेसेज. आम्हाला झोपेत पण आठवलं की जे आठवतात ते त्याच वेळी. ऍटलीस्ट. आणि वी आर फिमेल्स, आपण रात्र काम करताना पण आपल्याला आठवतं की अरे हा हे असं करू शकतो म्हणजे का? आम्ही एकमेकींशी बोलतो. म्हणजे आता ती घरी आहे तर ती बसू नये, पण आम्ही दोघी समजा म्हणजे ती तिचं काम करता करता ऑफिसचं काम करता करता सांभाळून ती करते. ही किचन मध्ये, मी किचन मध्ये, आमचे फोन चालूच असतात. किचन मध्ये काम चालू आहे, ते बोलणं चालू आहे. चालू आहे असं करूयात का, तसं हा, करूयात हे का? करायचं राहिलं आपल्याला, ते करूया ना, तसं करायचंय ना, आपल्याला इतके वाजता इथे जायचंय ना, तिथे भेटायचं ना, असं. हा. इव्हन आम्ही जेव्हा ही स्पेशल लोकांसाठी जेव्हा म्हणजे विचार चालू केला, तिच्या डोक्यात विचार आला, कंटेस्टंट असं इन्क्वायरी केली आहे कंटेस्टंटनी की मी पार्टिसिपेट करू शकते का. मग तिने आम्हाला फोन केला की असं असं आहे, काय करूया आपण. तर म्हणलं ठीक आहे आपण बघूया, कारण का न बघता काय एक्झॅक्टली आहे ते आपल्याला कळणार नाही. मग जेव्हा ती कंटेस्टंट आली व्हीलचेअरवरती त्यावेळेला आम्हाला पहिले असं थोडा डाऊट होता की अरे आपण हे करू, म्हणजे हे ऍक्च्युली शिवधनुष्य आहे, उचलणं. बरोबर. की एकासाठी करणं, उचलतोय आपण आणि ते पार करू शकतो की नाही. पण आमच्या तिघींची खरंच असं आहे की वेवलेंथ जुळलेली आहे. तिघींनी म्हटलं की नाही ठीक आहे चल डन करूया आपण.
मग आम्ही ती इंट्रोड्यूस खूप चांगलं work केली होतं. की आम्ही सगळ्यांना त्याच वेळेस म्हणजे ती एकच कंटेस्टंट होती. आम्ही तिला विचारलं की आम्हाला असं वाटतंय की का यांच्या बरोबर, बिकॉज हा. इट विल नॉट बी फेअर. फेअर. हा बरोबर म्हणजे आहे. आमच्याकडे रिझल्ट जर देताना result नाही देता येत. जर ऑडिशन मध्ये एकच कंटेस्टंट आहे आणि त्यांना जे नॉर्मल आहे त्यांच्या बरोबर ऍक्च्युली बघितलं तर आम्ही नॉर्मल नाहीये, ते जास्त नॉर्मल नॉर्मल आहे, एक्झॅक्टली फक्त ते व्हीलचेअरवर आहे. दॅट्स ट्रू. तर आम्हाला असं वाटलं की आम्ही पहिलं त्यांनाच विचारलं की तुमच्या बरोबर त्यांचे ग्रुप्स असतात, ऑब्व्हियसली जसे आपले असतात तसे त्यांचे ग्रुप्स असतात, म्हणून आम्ही विचारलं. मग आम्ही तिघांनी डिस्कस केलं की आपण ही कॅटेगरी इंट्रोड्यूस करूया. तेव्हा ठाणे वैभव लाईव्ह होते आमच्या बरोबर, आम्ही ठाणे वैभव लाईव्ह होतो आणि आम्ही अनाऊन्स केलं. आम्हाला एवढं चांगलं रिस्पॉन्स आला त्याच्यासाठी, म्हणजे पार्टिसिपेंट कुठून कुठून येत आहेत अँड दे आर सो टॅलेंटेड. म्हणजे आम्हाला एक मोटिवेशन येतं त्यांना बघून. एक्झॅक्टली. इंटरनॅशनल ऍथलीट्स वगैरे हो, त्यांचा background खूप वेगवेगळा आहे प्रत्येकाचा. आणि प्रत्येक जण प्रत्येक म्हणजे त्यांचे ते जे एक्सपर्टी आहेत ना त्याच्यात ते व्यवस्थित म्हणजे ठिकाणी जॉब करत आहेत. आणि कोणी बसून नाहीये बसून रिकामी. नाही, प्रत्येक बसून जण नाही. काहीतरी छान करतायत. अर्निंग त्यांचं चालू आहे हो हो व्यवस्थित. अगदी सगळे चांगल्या ह्याच्यात आहेत. येस. मला असं वाटतं आजची मुलाखत ही खूप जास्त स्पेशल आहे, कारण ह्या तिघींसोबत गप्पा मारता मारता कळलंच नाही वेळ किती झालाय. पण सध्या वेळ झालेली आहे एका छोट्याशा विश्रांतीची. तुम्ही मात्र कुठेही जाऊ नका. आपल्या आजच्या फॅशनिस्टा या सेगमेंटमध्ये आज आपण एनडी इव्हेंट्सच्या टीम सोबत छान दिलखुलास गप्पा मारत आहोत आणि या गप्पा अशा सुरू राहतील. पण ऐकूयात एक छोटंसं गाणं. ऐकत रहा आचार्य 90 FM युअर ओन रेडिओ. हॅलो हाय नमस्कार श्रोते हो, पुन्हा एकदा या छोट्याशा विश्रांतीनंतर मी आरजे कोमल तुमच्या सगळ्यांचं स्वागत करते. तुम्ही ऐकत आहात आचार्य 90 FM युअर ओन रेडिओ. श्रोते हो, आचार्य 90 FMच्या माध्यमातून आज आपण एका छान खूप भन्नाट अशा टीमला भेटलेलो आहोत. एनडी इव्हेंट्सच्या माध्यमातून नुकताच क्वीन अँड किंग ऑफ महाराष्ट्र 2026 विथ स्पेशली एबल्ड कॅटेगरी हा एक खूप चांगल्या विचारांचा ब्युटी पेजंट होतोय आणि याच संदर्भात आपण छान दिलखुलास गप्पा मारत आहोत. एनडी इव्हेंट्सच्या फाउंडर डिरेक्टर नेत्रा देवस्थळी मॅम आणि त्याचबरोबर एनडी इव्हेंट्स सोबत जोडलेल्या रश्मी मॅम आणि निमिषा मॅम आपल्यासोबत जोडल्या गेलेल्या आहेत. या दिलखुलास गप्पा अशा सुरू होत्या आणि ब्रेकपूर्वी आपण पाहिलं की कशा पद्धतीने एनडी इव्हेंटची सुरुवात झाली आणि या तिघी जणी एकत्र येऊन मिळाल्या आणि एनडी इव्हेंट्स कशा पद्धतीने काय वेगळं वेगळं काम करतायत. खरं तर आता आपण या इव्हेंट विषयी मला नेत्रा मॅम जाणून घ्यायला आवडेल. या वर्षीचं हे ब्युटी पेजंट कुठे कधी आणि कसं होणार आहे? येत्या 25 मेला आपला इव्हेंट आहे आणि ठाण्यात होणार आहे आणि तयारी आता आमची सगळी झालेली आहे. आता वी आर ऑल सेट, फक्त आता परफॉर्मन्स आणि आमचं एक रिहर्सल पेंडिंग. येस. आणि यावेळेस म्हणजे ॲज आय नो की आतापर्यंत मी पाहिलंय की तुम्ही दर वेळेला काही ना काहीतरी वेगळं करण्याचा प्रयत्न करता. एकतर तुम्ही तिन्ही वुमेन्स पुढे आलेले आहेत, स्पेशली वुमेन्ससाठी काम करताय. हा एक वेगळा कॉन्सेप्ट आहे. या वेळेला स्पेशली एबल्ड कॅटेगरी आहे. यानंतर काय वेगळ्या कॉन्सेप्ट आहेत का, किंवा आतापर्यंत कुठल्या वेगळ्या वेगळ्या कॉन्सेप्ट तुम्ही राबवल्यात? सो ह्याच्या आधी आम्ही आत्मन स्कूलचे जे स्पेशल मुलं आहेत, लहान मुलं, त्यांनाही आम्ही ट्रेन केलं होतं. त्यांना ट्रेन करणं खरंच एक टास्क होतं, कारण त्यांना समजवणं, त्यांच्याकडनं वॉक प्रॅक्टिस करून घेणं. सो आम्ही 1 महिना तिथे जाऊन आम्ही ट्रेन करायचो आत्मन स्कूलमध्ये. त्यापैकी आय थिंक आम्ही 60 मुलांना ट्रेन केलं. 59 मुलांनी व्यवस्थित परफॉर्म केलं होतं. 59 हे पण आमच्या एक्सपेक्टेशन्सच्या बाहेर होतं, पण खूप खूप सुंदर त्यांनी परफॉर्म केलं होतं आणि त्यांच्यासाठी हे काहीतरी नवीन होतं त्या स्पेशल मुलांसाठी. आणि त्याच्यानंतर मग आम्ही आता हे महाराष्ट्र आता करतोय. यावेळेस जे 2 इव्हेंट्स आम्ही जे केले दॅट वॉज डिस्ट्रिक्ट लेवल. येस. सो त्यानंतर आम्ही विचार केला, आम्हाला खूप लोक विचारायला लागले की तुम्ही आता पर्टिक्युलर का मर्यादित आहात किंवा तेवढंच तुम्ही का? आता ठाणे का असं. तर मग म्हणून आम्ही महाराष्ट्र इंट्रोड्यूस केलं. त्याच्याबरोबर आम्ही मग स्पेशली एबल कॅटेगरी हे ठेवलंय आणि रिस्पॉन्स खूप छान आला आम्हाला. सो आणि त्यांचं आता ग्रूमिंग वगैरे सगळं कम्प्लीट झालेलं आहे. सो आता त्यांची तयारी सगळी झालेली आहे. आता आम्ही पण आतुरतेने Ready to rock. बट मॅम मला यामध्ये ना एक खूप मोठा प्रश्न असा पडलाय की
बिईंग अ मॉडेल और ग्रूमर, जेव्हा आपण कॉमन मॉडेल्सला ट्रेन करतो, इट्स अनदर लेवल रिस्पॉन्सिबिलिटी. बट ज्या वेळेला स्पेशली एबल्ड किड्स किंवा ती फॅमिली किंवा तसे जे लोक असतात त्यांना ट्रेन करणं, इट्स अ टास्क. म्हणजे एकतर कुठेही त्यांना फील होऊन द्यायचं नाही की Yes, तुमच्यात yes. काहीतरी कमी आहे. प्लस त्यांना त्यांचा वॉक, त्यांचा कॉन्फिडन्स किंवा ते ओव्हर कॉन्फिडन्समध्येही जाऊ नये त्यासाठी काम करावं लागतंय. तर जसं की तुम्ही म्हणालात की तुमचं ग्रूमिंग ऑलरेडी सुरू आहेत, Yes, तर yes. या ग्रूमिंगमध्ये काय वेगळेपण जाणवलंय? मेन तर त्यांची एक्साइटमेंट इतकी पाहून आम्हीही इतके, आम्हालाही सुरुवातीला आम्हाला असं वाटलं की होईल ना व्यवस्थित, कारण व्हीलचेअर जे पार्टिसिपेंट आहे ह्यांच्यासाठी एक वेगळी सोय करावी लागते. जिथेही आम्ही ग्रूमिंग सेशन घेतो तिथे रॅम्प असणं, तिथे त्यांच्यासाठी एक वेगळे वॉशरूम्स असणं वगैरे, ह्या सगळ्या गोष्टी आम्हाला डोक्यात ठेवून, म्हणजे अशी जागा आपल्याला प्रत्येक वेळी मिळेल का हे सगळं. पण आम्हाला सगळं मिळालं व्यवस्थित आणि तेही व्यवस्थित प्रॅक्टिसला आले. सगळ्यांनी खूप कॉपरेट केलं. आता गेल्या रविवारी आमचं फोटोशूट झालं, तिकडेही सगळे पुण्यावरनं वगैरे सगळे आले होते आणि व्यवस्थित झालं. असं कोणाकडनं आम्हाला काही कंप्लेंट्स नाही आले किंवा आम्हाला त्यांना ट्रेन करताना काही त्रास नाही झाला, काही नाही. त्यांना जे काय आम्ही इन्स्ट्रक्ट केलं त्यांनी सगळ्यांनी व्यवस्थित फॉलो केलेलं आहे आणि त्यांनी खूप कॉपरेट आणि खूप सपोर्ट केलेला आहे आम्हाला. सो आम्हाला कुठल्याही प्रकारचा त्रास ॲज सच नाही झालेला आहे. म्हणजे क्या बात आहे. असं आहे. म्हणजे मी म्हणेन की हे चॅलेंज होतं, बट अशा गोष्टी ज्या वेळेला आपण करतो त्यावेळेला आपण अशा सगळ्या व्यक्तींना अजून जवळून तुम्ही पाहिलं, अनुभवलं, त्यांचं आयुष्य कसं आहे हे तुम्हाला अनुभवता आलं. यानंतर आता पुढच्या, म्हणजे आता खरंच ऑलमोस्ट अगदी जवळ आलेला आहे इव्हेंट. त्यामुळे जसं तुम्ही मगाशी ब्रेकपूर्वी म्हणालात रश्मी मॅम की अगदी आम्ही सकाळी पहाटे पण 5 वाजता मेसेजेस येतात तुमचे, चालू असतात. काय तयारी चालली आहे, कुठवर आली आहे आणि काय काय बाकी आहे अजून, म्हणजे काय सांगाल संपूर्ण इव्हेंट बद्दल? ऍक्च्युली कसं आहे ना की आपले ग्रूमिंग सेशन झालेले आहेत. आपण स्किन केअर सेशन दिलं, आपण त्यांना डाएटचं सेशन दिलं, शिवाय आपण फोटोशूट केलं. ऑलमोस्ट सगळं आपण जे कंटेस्टंटनी 25 तारखेला आम्हाला ते दिसले पाहिजेत, कसे दिसणार आहेत ते त्यांना आम्ही म्हणजे ट्रेन ज्या पद्धतीने केलं आहे ना, ते आता फक्त आमचं आता एवढंच आहे की ते तसेच्या तसे जसं आम्ही इमॅजिन केलंय ते तसेच येणार आहेत. तर तसं ह्याची दिसावं. ह्याची खात्री आता आम्हाला आलेली की आम्ही ज्या पद्धतीने ट्रेन केलंय सो ते आता तसेच येतील. आणि आम्ही जी अपेक्षा ठेवली शो कडनं की आमचा जो शो असा एक वेगळ्या पद्धतीने समोर आला पाहिजे. म्हणजे आपण असं म्हणतो ना की आपण भाजी शिजवताना म्हणजे शिजवतो आणि ती शिजल्यानंतर कधीतरी ती बिघडते, काहीतरी कमी पडलेलं असतं, असं होतं. पण इथे आम्ही आता हे करताना पूर्ण काळजी घेतली की कुठेही असं गालबोट लागता कामा नाही किंवा काही असं होता कामा नाही. त्यामुळे आम्ही अशा पद्धतीनेच ट्रेनिंग त्यांना दिलेलं आहे की ते येणार आणि ते कॉन्फिडंटलीच समोर उभे राहणार आणि पब्लिक सगळं खुश होणार आहे की येस की ह्यांनी हे करून दाखवलंय. म्हणजे जे मी म्हटलं की शिवधनुष्य आम्ही जे उचललंय ते आमच्यासाठी खूप मोठं होतं आणि आम्ही ते पेललंय आणि ते आम्हाला दिसतंय आता की म्हणजे हे पेललंय. मी हे याच्यासाठी बोलू शकते की आम्ही ज्या पद्धतीने ट्रेनिंग दिलंय, म्हणजे नेत्रा ज्या पद्धतीने त्यांना शिकवते किंवा ते ज्या पद्धतीने इंटरेस्टने येऊन शिकतायत, बरोबर, त्या ह्याच्यानी कळून चुकलंय की आता येस म्हणजे बरोबर आम्ही ट्रॅकवर आहोत, कुठेही ऑफ ट्रॅक गेलेले नाही आहोत. येस मॅम, तुमच्याकडे येईन आता. एकतर ऑलरेडी तुम्ही अशा सिच्युएशन मध्ये पण तुम्ही हार मानलेली नाहीये. म्हणजे जरी स्वतःचा एक पाय व्यवस्थित म्हणजे थोडासा इंजोर्ड झालाय, पण त्या दिवशी आता जर वॉक करायला सांगितलं तर कसा कराल अशा सिच्युएशन मध्ये? ते पण आम्ही प्लॅन केलेलं आहे. म्हणजे आमची मला असं वाटतं स्पेशली एबल कॅटेगरी आहे त्यातलेच एखादी व्हीलचेअर घेतली आणि मॅम वॉक करत आल्यात. बट जोक्स पार्ट, ऑफकोर्स डेडिकेशनने तुम्ही काही गोष्टींसाठी तुमच्या पर्सनल गोष्टी बाजूला ठेवून तुम्ही यामध्ये इन्व्हॉल्व्ह झालाय. कुठे पाहताय एनडी इव्हेंट्सला पुढच्या काही दिवसांमध्ये आणि या ब्युटी पेशंटला जो आता योग घातलाय? आता जर बघितलं एनडी इव्हेंट्स गेल्या 2 वर्षात एवढं म्हणजे आज आम्ही 90 FM वर आलोय, तर मला असं वाटतं की नेक्स्ट अजून 1-2 वर्षानंतर आम्हाला स्वतःहून वेगवेगळ्या ठिकाणी कॉल येतील. शुअर. आणि आमचे कॉन्सेप्ट अजून आम्हाला थॉट्स येणार आणि वेगवेगळ्या कॉन्सेप्ट आम्ही पुट फॉरवर्ड करणार. आय एम शुअर नेत्रा पण
आम्ही अलाइंड आहोत आतापर्यंत. कामं आणि थॉट्स हे काय कधी कमी होत नाही. फक्त आपली एनर्जी कितपर्यंत राहते, किती सपोर्ट मिळतं आपल्याला ते आहे. आणि इव्हेंटमध्ये म्हणजे आम्ही कंटेस्टंट्स आणि कॅटेगरीज हे तर एक पार्ट झालं. परत आम्ही एक हे पण प्लॅटफॉर्म न्यू कमर्ससाठी आहे, जिकडे आम्ही फिलर्समध्ये असं ठेवलंय की ज्यांना त्यांचं टॅलेंट दाखवायचं बरोबर. ते दाखवतात. म्हणजे जसं नवीन एक ब्रँड आलं, नवीन कुठले डिझायनर आहे, आणि हे मोस्टली आम्ही जे फिमेल रन ऑर्गनायझेशन्स आहेत त्यांना प्रमोट का करतोय, कारण की आम्हाला असं वाटतं की आता पण आमची टीम ओनली फिमेल्सची आहे. म्हणजे सगळीकडे आता जे आमचं नवीन वॉक येणार आहे, जे पैठणी साडीचं आम्ही वॉक करणार आहे, ते पण फिमेल रन ऑर्गनायझेशन. मोस्टली आम्ही असं फोकस करतो की ज्यांना प्लॅटफॉर्म ते आम्हाला अप्रोच येतं, असं नाही की नाही, पण आमचं प्लॅटफॉर्म हे आम्ही वेगळं ठेवलंय आणि आम्ही गोईंग फॉरवर्ड 2 इयर्समध्ये त्याला एवढं वेगळं ठेवणार असं आमचं फोकस आहे. तर लोक म्हणजे ऑब्व्हियसली जसं आम्ही आतापर्यंत करत आलोय, तर लोक समोरून विचारतायत आणि आम्ही त्यांच्यासाठी स्पेस क्रिएट करतो. एक्झॅक्टली. म्हणजे असं नाहीये की आता जसं स्पेशली एबल्ड मध्ये पण व्हीलचेअर शिवाय, जेव्हा आम्ही फर्स्ट कंटेस्टंट घेतलेली तेव्हा व्हीलचेअर होतं, पण लोक आहेत स्पेशली एबल्ड म्हणजे हे वास्ट कॅटेगरी असते, ज्यांना चालायला नाही जमत, ज्यांना ऐकायला येत नाही, असं खूप कॅटेगरीमध्ये लोक आहेत. तर आम्ही सगळ्यांना प्लॅटफॉर्म देतोय. तर डिझायनर पासून ते फोटोग्राफी असेल किंवा कंटेस्टंट असेल किंवा ग्रॅनीज असेल किंवा मॉम अँड मी, सगळ्यांना प्लॅटफॉर्म ओपन आहे. तर आम्हाला असं वाटतंय की 2 वर्षानंतर आम्हाला अजून रिस्पॉन्स येऊन आणि जे हे स्टार्टअप आहे ते डिफरंट लेवलवर जाईल. येस. आणि तुम्ही मग आत्ताच म्हणालात की आता आम्ही कुठपर्यंत नेतोय, तर मला असं वाटतंय की कुठपर्यंत करू शकताय, पण मला असं वाटतं की ज्या ज्या वेळेला प्रत्येक एक इव्हेंट होईल त्यामधून तुम्ही अजून जास्तीत जास्त इन्स्पायर्ड होणार आणि तुमच्यामध्ये ती आपसुकच एनर्जी आणि ऊर्जा जी काही आहे ती येणार आहे. आणि म्हणजे ॲज आय नो की आता 2 वर्षाचा हा प्रवास, आणि पुढे जसे जसे तुम्ही इव्हेंट करणार तसं तसं तुमची म्हणजे तुम्ही स्वतःही ग्रो आणि ग्लो होणारच आहात, करणार आहात. तसंच मला असं वाटतं छान क्रिएटिव्ह, एकतर तुम्ही तिघेही भन्नाट आहात, क्रिएटिव्ह आहात, त्यामुळे हे असं इतकं छान छान काय काय सुचतंय. कारण देर इज नो लिमिटेशन्स की फक्त हेच पाहिजे, किंवा एक कुठेतरी तुम्ही असं स्वतःला एका बंद लाईन अशी कुठे केलेली नाहीये, किंवा एक अशी लाईन आखलेली नाहीये की याच्या पुढे नाही जायचंय. हा, आपण वास्ट विचार करताय, एक दूरदृष्टिकोन मला असं वाटतं तो नेत्रा मॅमकडे आहे आणि त्याचा फायदा इकडे होतोय तुम्हाला. नेत्रा मॅम, सेम क्वेश्चन्स टू यू. ज्या दिवशी एनडी इव्हेंट्स फॉर्म झालं, आत्ताचं एनडी इव्हेंट्स आणि येणाऱ्या काही वर्षांमधलं एनडी इव्हेंट्स, काय वाटतंय? जेव्हा फॉर्म झालं मलाही असं वाटलं नव्हतं की आज इथपर्यंत जाईल, आणि त्याचा श्रेय मी माझे क्लोज फ्रेंड्स, माझी फॅमिली, आता जे माझ्याबरोबर सगळे आहेत, निमिषा, रश्मी, सगळ्या क्रेडिट मी ह्यांनाच देईन. असं एकटी करणार असं नाही आहे. ठीक आहे, पहिलं हे मी केलं, पण त्यातही माझे काही फ्रेंड्स होते, माझे फॅमिली, सगळ्यांनी मला सपोर्ट खूप केलं. सो आता पुढेही आम्ही असंही काही वेगवेगळे कन्सेप्ट घेऊन यायचं आमचं विचार आहे. पण आमच्याकडे असं आहे की आम्ही हाईट, एज ह्याला काही ब्रॅकेट्स ठेवलेले नाही आहेत, आणि हाईट वगैरे तर आम्ही बिलीव्ह करतो की दिस इज जेनेटिक. त्याच्यामुळे त्याप्रमाणे नाही जजिंग होईल, नाही आम्ही त्याप्रमाणे हिची हाईट कमी आहे, ही नाही पार्टिसिपेट करू शकत, किंवा हीच जिंकेल किंवा असं होईल हाईटमुळे जिंकेल, नाही, असं काहीही नाही. कारण बऱ्याचशा पेशंट्समध्ये असं असतं की अरे ही हायटेड आहे, ही स्लिम आहे, तर ही जिंकू शकते, किंवा ही बहुतेक शॉर्टलिस्ट होऊ शकत नाही, ही म्हणजे ऑडिशनमध्ये ही येऊ शकत नाही, असंही लोकांना असं वाटतं. पण नाही, ह्या सगळ्या जेनेटिक गोष्टी आहे. इट इज ऑल अबाउट हाऊ यू प्रेझेंट युअर सेल्फ, हाऊ यू बिहेव, अँड लाईक हाऊ यू परफॉर्म. ह्या सगळ्या गोष्टी महत्वाच्या आहेत. मी माझ्या कंटेस्टंटला सुद्धा हेही सांगते की तुमचं बिहेवियर खूप 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 मॅटर करतं. असं नाही की तुम्ही सुंदर दिसलात, तुम्ही त्या दिवशी छान आन्सर केलं म्हणजे झालं, तुमचं सगळं व्यवस्थित नाही. तुम्ही एकमेकांबरोबर कसे बिहेव करता, एकमेकांना किती हेल्प करताय, ह्या सुद्धा गोष्टी खूप मॅटर करतात. तसे ओव्हरऑल जर्नीमध्ये तुम्ही कसे आहात, किती सपोर्टिव्ह आहात, किती कोऑपरेटिव्ह आहात, ह्या सगळ्या गोष्टी मॅटर करतात. आणि
आता सगळे छान तयार झालेत इनफॅक्ट, आणि आम्ही बघतोय की प्रत्येक जण एकमेकांना हेल्प करते. आम्हाला हेच पाहिजे की हे सगळे एकमेकांबरोबर युनाइट होऊ दे आणि सगळं चांगलं यांचं व्यवस्थित होऊ दे, तर ते कॉम्पिटिशन हेल्दी एक्झॅक्ट हसत खेळत होईल. नाहीतर मग ते त्याच्यात ती मजा नाही बरोबर. ते असं क्या बात आहे. तर मला असं वाटतं की खरं तर ह्या गप्पा संपू नये असंच वाटतं, पण अर्थात प्रत्येक गोष्टीला एक विराम असतो आणि आपल्याला तिथे थांबावंच लागतं. पण आजची ही मुलाखत ऐकल्यानंतर मला आय कॅन स्ट्रॉंगली अँड प्राऊडली से की जर महिलांनी ठरवलं, जर स्त्रियांनी ठरवलं बदल हा घडवायचाच, तर त्या बदल नक्की घडवू शकतात. याचा एक अतिशय बेस्ट आणि लाईव्ह एक्झाम्पल माझ्यासोबत आहे. कारण आपण आपले विचार किंवा मला काय वाटतं हे मला वाटतं इतक्यापुरतंच मर्यादित न ठेवता आपण ते दुसऱ्यांसाठी करतो, तेव्हा नक्कीच समाजामध्ये बदल घडतो. आणि बदल घडवायचा असेल तर त्याची सुरुवात ही स्वतःपासून करावी लागते. आणि ही सुरुवात तुम्ही तिघींनी केली आहे. नेत्रा मॅम तुम्ही केली आहे एनडी इव्हेंट्सच्या माध्यमातून. त्यामुळे खरंच तुमचं खूप कौतुक. आणि एनडी इव्हेंट्सला तुम्हाला आणि तुमच्या तिघींनाही खूप खूप शुभेच्छा. निमिषा मॅम तुम्हाला फक्त एक रिक्वेस्ट आहे, प्लीज तुम्ही काळजी घ्या, कारण आम्हाला इव्हेंटच्या दिवशी धावपळ करणारी आणि इकडे तिकडे बागडणारी निमिषा आवडते. सो प्लीज बी टेक केअर. आणि थँक्यू सो मच तुमच्या तिघींनाही. थँक्यू व्हेरी मच. आम्हाला बोलवल्याबद्दल खूप 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 धन्यवाद. तर श्रोतेहो, ही विशेष मुलाखत तुम्हाला कशी वाटली या प्रतिक्रिया नक्की कळवा. आणि एनडी इव्हेंट्सचं इंस्टाग्राम पेजवरती आपण कोलॅबोरेशन टाकलेलंच आहे, ते तुम्ही पहा. तुम्हाला त्यांचे इव्हेंट्स आणि या सगळ्या गोष्टी ज्या आहेत, काय काम चाललंय, कसं आहे, या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या आपल्याला तुम्हाला त्यांच्या सोशल प्लॅटफॉर्मवरती सुद्धा पाहायला मिळतील. तर अशाच अपडेट्ससाठी स्टे ट्यून अँड कनेक्टेड. आणि मी अजय कोमल एनडी इव्हेंटच्या या सगळ्या टीमसोबत इथे तुमची रजा घेते. तुम्ही मात्र कुठेही जाऊ नका. ऐकत रहा आचार्य 90 FM, युअर ओन रेडिओ. धन्यवाद.